नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे। कार्यक्रमाची सुरुवात करूया एका संस्कृत श्लोकाने। श्लोक असा आहे, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख भाग भवेत, मा कश्चित दुःख भाग भवेत। म्हणजे मित्रांनो की जगामध्ये सर्वांना सुखी ठेव, सगळ्यांचं स्वास्थ्य जे आहे ते चांगलं असू दे, निरोगी सगळेजण असू दे, सगळेजण जे आनंदमयी मंगलमयी अशा ज्या घटना आहेत त्याची साक्षी होऊ देत आणि कोणालाच दुःख होऊ नये, कोणालाच दुःख होऊ नये अशी शुभ भावना या श्लोकामध्ये आहे। आणि प्रत्येक क्षण जो आहे आपला तो सुखी गेला पाहिजे अशी भावना या श्लोकामध्ये आहे। आणि जेव्हा घरी बाळ येतं तेव्हा जो आनंद असतो, सुख असतं ते द्विगुणित होतं। आणि काही काही जोडप्यांमध्ये आपण बघतो की मूल व्हायला, बाळ व्हायला काही अडचणी येत असतात, तर काळजीचं कारण नाही, कारण आजच्या जगामध्ये या अडचणींवर देखील मात करता येते। तर जाणकार मित्रांनी आजचा विषय ओळखलाच असेल। आजचा विषय पाहूया। आजचा विषय आहे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद। ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, बीजवाहिनीतील अवरोध हाचा विषय आहे। ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, बीजवाहिनीतील अवरोध। आणि मित्रांनो, या महत्त्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य आज आपल्या सोबत आहेत। तर स्वागत करूया वैद्य समीर गोविंद जमदग्नी सरांचं। नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार। नमस्कार मित्रांनो, सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो। वैद्य समीर गोविंद जमदग्नी, आपण ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आहात, आयुर्विद्येत पारंगत आहात। आपण गेल्या 40 वर्षापासून पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे प्रमुख यशस्वी चिकित्सक म्हणून कार्यरत आहात आणि आपली सेवा देत आहात। सर, श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून देखील आपली सेवा देतात। आपण नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर रुग्णालय बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून आपली सेवा देतात। सरांनी कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेस म्हणा, वंध्यत्व म्हणा, गतिमंदत्व म्हणा, मतिवंदित्व आणि इतर जे सिंड्रोम्स असतात अशा आजारांमध्ये देखील यशस्वी चिकित्सा केलेली आहे। मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी त्यातील कलाकार म्हणा, राजकीय नेता म्हणा किंवा समाजसेवक म्हणा, अशा प्रतिष्ठित व्यक्ती जे ते सरांकडून ट्रीटमेंट घेत असतात। मित्रांनो, वैद्य समीर जमदग्नी सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी, तसेच वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी, रुग्णाच्या सोयीसाठी तज्ञ वैद्यांची टीम संघ एक सतत कार्यरत असो, ज्याचा आपण लाभ नक्कीच घेऊ शकता। आणि सरांविषयी सांगायचं झालं तर श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे आयुर्वेदाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना अध्यापनाचं काम सर करत असतात। विनामूल्य अध्यापन करतात, गुरु शिष्य परंपरेने अध्यापन केले जातं। आणि जर डिजिटल माध्यमांविषयी सांगायचं झालं तर फेसबुक आणि यूट्यूबवर सर देशातील आणि परदेशातील जे आयुर्वेदिक विद्यार्थी आहेत म्हणा किंवा डॉक्टर्स आहेत त्यांना आयुर्वेदीय चिकित्सा कशी करावी, त्याच्यावर निदान आणि उपचार कसे करावे या विषय देखील विनामूल्य मार्गदर्शन करत असतात। तर असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य आज आपल्या सोबत आहेत। तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया। सर, पहिला प्रश्न असा असेल की आजचा जो विषय आहे ट्यूबल ब्लॉक म्हणजे काय आणि आयुर्वेदीय दृष्टीतून स्त्रियांच्या शरीर रचनेविषयी आम्हाला सांग। हां, कसं आहे, बीजवाहिनी असं म्हटलं ना की शुक्रवाहिनी सुद्धा होऊ शकते, कारण बीज हे स्त्रीबीज आणि पुरुषबीज अशा दोन्ही पद्धतीने बघता येतं। परंतु बीजवाहिनीचा सामान्यतः अर्थ जो आहे तो फेलोपियन ट्यूब असा होतो आणि त्याच्यामध्ये ब्लॉक असतानंतर उत्पन्न होणाऱ्या ज्या घटना आहेत ना त्या महत्त्वाच्या का आहेत हे बघताना आपल्याला आधी जी व्याख्या समजणं खूप गरजेचं आहे की गर्भाशयापासून निघालेली जी बीजवाहिनी आहे ती साधारण 10 सेंटीमीटर एवढी लांब असते। म्हणजे गर्भाशयापेक्षा तिचा आकार जो आहे तो लांबीच्या बाबतीत जो आहे तो थोडासा जास्त आहे। गर्भाशय साधारण 7.5 सेंटीमीटर वगैरे अशा पद्धतीचं असतं। आणि त्याच्यामध्ये असं होतं की स्त्री बीज जिथं तयार होतं आहे बीजवाहिनीमध्ये, बीजकोशामध्ये किंवा बीजग्रंथीमध्ये, तिथून ते त्या फिब्रियल एंडनी उचललं जातं, बोटासारखी जी रचना असते फेलोपियन ट्यूबच्या बाहेरच्या बाजूला,
आणि ते उचलून ते बीज जे आहे ते हळूहळू सिलियरी मुवमेंट्सने आणि त्याचा संकोच जो असतो बीजवाहिनीचा त्याच्या साहाय्याने ते गर्भाशयात आणलं जातं. आणि त्यावेळेस एक्सेल इंटरकोर्स जर झालेला असेल तर साधारण 24 ते 48 तासात ते कन्सेप्शन झाल्यानंतर आत येऊन बाळ रुजत असतं. तर ही युज्युअल फेनॉमिना होत असताना जर ट्यूबमध्ये ब्लॉक आला आणि तो दोन्ही बाजू जर असेल बायलॅटरल तर मग मुलं होण्याचं प्रकरणच नष्ट होऊन जातं, संपून जातं. बाकी सगळ्या गोष्टी दिसायला किती सुंदर असला, तुम्ही पाळी येत असली, सगळं असलं तरी ट्यूबमधनं ते वहन जर झालं नाही बीचं आणि ते जर कन्सिव्ह झालं नाही तर तुम्हाला मुलं होण्याची शक्यता एकदम कमी असते. तर वंध्यत्वाच्या साधारण कारणांच्यामध्ये 10 ते 20% कारण हे ट्यूबल ब्लॉक असं आढळतं दरवेळेला. आणि ज्यावेळेला वय असतं हे 35च्या पुढे 40च्या पुढे जातं त्यावेळेला तर साधारण 30 ते 40% स्त्रियांना ट्यूबल ब्लॉक हा असतो. तर हे प्रकरण म्हणून इतकं त्रासदायक आणि लक्षात घेण्यासारखं आहे. आणि मग त्यासाठी ऑपरेशन्स केली जातात. पण हे ऑपरेशन करत असताना आयुर्वेदाचा टेक काय आहे याच्याविषयी हे लोकांना माहीतच नसतं. तर ऑपरेशनच्या आधी तुम्ही जवळच्या वैद्याकडे जाऊन जे उपचार करायचे आहेत त्याच्याविषयीचं मार्गदर्शन जे आहे ते आजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, लेक्चरमध्ये बघायचं आहे. असं होतं की गर्भाशय स्त्रीणाम गर्भाशय अष्टमा असं म्हटलेलं आहे. जे वेगवेगळे आशय, आमाशय, पक्वाशय वगैरे शरीरात सांगितलेले आहेत, रक्ताशय वगैरे, तसं स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशय हे 8वा एक वेगळा जास्तीचा आशय सांगितलेला आहे. आणि 2 स्तन्याशय म्हणजे याच्यामध्ये दूध तयार होतं आणि बालकाच्या भरणपोषणासाठी तो अवयव वापरला जातो ते स्तन्याशय. तर ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या स्त्रियांना जास्तीच्या पुरुषांच्यापेक्षा दिल्या गेलेल्या आहेत. तर हे होत असताना आपल्या शरीरामध्ये हे ब्लॉक स्त्रियांच्या शरीरात कशामुळे उत्पन्न होतात, त्याचं स्वरूप कसं असतं एकंदरीत हे सगळं जे आहे ना ते बघणं खूप गरजेचं असतं. आणि मग त्याची वेगवेगळी जरी कारणं असली ना तरी तो ब्लॉक उत्पन्न होताना कसा उत्पन्न होतो, तर मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा कटिरातल्या अवयवांना कुठेतरी सूज येते, संसर्ग होतो. तो झाला की ते इन्फ्लमेशन किंवा सूज आली की मग नंतर काय होतं, आतल्या सिलिया ज्या असतात म्हणजे बारीक बारीक जे केसासारखी रचना असते ती नष्ट होते, आतलं अस्तर नष्ट होतं. मग नंतर मस्क्युलर जो लॉस आहे किंवा त्याच्यात प्रॉब्लेम्स यायला लागतात मसलमध्ये फेलोपियन ट्यूबच्या किंवा बीजवाहिनीच्या. मग त्याचा विकृत संकोच व्हायला लागतो. असं होत असताना होतं काय की ते बीज जे आहे ते तिथंच अडकण्याची शक्यता असते, तिथंच ते कन्सिव्ह होण्याची शक्यता असते. असं तरी होऊ शकतं किंवा आतमध्ये ट्यूबल ब्लॉक जो आहे तो जबरदस्त दोन्ही बाजूने यायला लागतो. त्याच्यामध्ये कदाचित पाणी वगैरे साचायला लागतं. आणि याचा सगळ्याचा परिणाम म्हणून काय होतं, ती बीजवाहिनी जी आहे ती पूर्णतः ब्लॉक होऊन जाते. तर त्यात मसलचाही संबंध येतो, आतल्या अस्तरचाही संबंध येतो, आतल्या सिलियाचाही संबंध येतो. आणि त्याची कारणं जी वेगवेगळी असतात तीसुद्धा आपण बघणार आहे. पण मुख्यतः घडणारी घटना जी आहे ती अवरोधात्मक असते. म्हणून बीजवाहिनीचा अवरोध असा विषय आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्याची वेगवेगळी कारणं आणि लक्षणं काय आहेत हेही आपण बघणार आहे. पण त्याच्या आधी आयुर्वेदात गर्भाशयाचं वर्णन जे आहे ना ते कटीमधला हा अवयव आहे. त्यामुळे स्त्रियांचा तो अवयव जास्तीचा असल्याकारणानं स्त्रियांचं कमरेचा भाग जो असतो तो मोठा सांगितला आहे. स्त्रियांचा कमरेचा भाग मोठा असणं हे तिच्या सौंदर्याचं लक्षण सांगितलं आहे. आणि पुरुषांचे खांदे जे आहेत ते शोल्डर जे आहे ते ब्रॉड असणं हे महत्त्वाचं एक लक्षण जे आहे ते सांगितलेलं आहे. जे रघुवंशामध्ये कालिदासांनी दिलीप राजाचं जे वर्णन केलेलं आहे ना त्याच्यामध्ये व्यूढोरस्को वृषस्कंधा असं केलेलं आहे. म्हणजे बैलाचे जसे खांदे असतात तसे जे ब्रॉड खांदे आहेत दिलीप राजाचे असं वर्णन केलं आहे. तर हे सौंदर्याच्या हिशोबाने बघायची ही गोष्ट आहे. कंबर हा भाग जो आहे कटिराचा भाग जो आहे तो वाताच्या अखत्यारीत येतो. मधला भाग जो आहे तो पित्ताचा आणि वरच्या बाजूला आहे तो कफ. अशा पद्धतीने रचना जी आहे ती आयुर्वेदाने सांगितलेली आहे आपल्या शरीरात असलेल्या गोष्टी. आणि अपान वायू म्हणून जो आहे ना त्याचं कंट्रोल जास्त ते गर्भाशयावरती असतं. गर्भाशयाच्या पुढच्या बाजूला ब्लॅडर असतं आणि मागच्या बाजूला रेक्टम असतं. तुम्ही म्हणाल की हे कशाला तुम्ही सांगताय, तर इथंच आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. आपला शेजारी जर एका गुंड किंवा अतिरेकी असेल तर आपण जसं दबून राहतो तसं गर्भाशयाच्या पुढे ब्लॅडर आहे त्याला आजार असेल किंवा रेक्टममध्ये काही आजार असेल, तिथली विष्ठा किंवा मळ जो आहे त्याची pH ॲसिडिक असेल, त्यात आव असेल, मूत्राशयामध्ये सिस्ट असेल, त्याच्यामध्ये आतमध्ये कुठंतरी गाठी असतील किंवा मूतखडे असतील, तुम्हाला अल्सरेटिव्ह कोलायटिसचा त्रास असेल तर एकच पेरिटोनियल लायनिंग जे आहे त्याच्यावरनं गेलेलं असतं. त्यामुळे मधल्या गर्भाशयाचं आरोग्य हे शेजाऱ्यांच्यावरती अवलंबून आहे. म्हणून ही गोष्ट मी आत्ता तुम्हाला सांगितली. तर हे लक्षात घेत असताना ते गर्भाशय जे आहे त्याचं पोषण कुठनं होणार आहे, तर आयुर्वेदाने रजाने त्याचं पोषण होतं असं सांगितलेलं आहे. रज म्हणजे काय, पाळीच्या वेळेला 4 दिवस बाहेर पडणार जो रक्ताचा भाग आहे तो. त्याच्यामध्ये व्हजायनल सिक्रिशन्स असतात, प्रोटीन्स असतात, मिनरल्स असतात, आपल्या इम्युनो सिस्टमच्या सेल जे आहेत त्या त्याच्यामध्ये असतात, एंडोमेट्रियमचे काही अंश असतात. आयुर्वेदानुसार अर्थोम अग्नेयम असं सांगितलेलं आहे. ते उष्ण असा पदार्थ आहे. आणि तो कुठं तयार होतो, तर तो आमाशय म्हणजे जठराचा जो भाग आहे तिथं पहिल्या अवस्था पाकामध्ये पृथ्वी आणि जल महाभूत सेपरेट होतं. तिथं कफाची आणि रसाची उत्पत्ती होते. त्या रसाचा एक भाग जो आहे तो खाली येतो आणि त्याचं रज बनतं. म्हणजे तुम्हाला गर्भाशयाला काहीही झालं तर तुमचा पहिला अवस्थापाक, पहिलं पचन, तुमचं खाणं पिणं
आणि तुमच्या जठराला झालेले वेगवेगळे आजार, मग त्यात ॲसिडिटी असेल, इंट्रिजिक फॅक्टर कमी होऊन तुमचं B12 कमी झालेलं असेल, तुम्हाला पंडुरोग नावाचा आजार झाला असेल, ज्वर असेल, हे सगळं वैद्य विचारात घेतो ज्यावेळेस तुम्हाला फॅलोपियन ट्यूबचा ब्लॉक असतो त्यावेळेला. हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे आणि हे 12वी नव्हे आजारी पडेल तर कोणत्याही माणसाला माहीत नसतं. वैद्याला या गोष्टी माहीत असतात आणि समाजाला माहीत नसतात. त्यामुळं लोक जे असतात ते आयुर्वेदाच्या उपचाराला नेहमी मुकत असतात. त्यामुळे माझं एक सगळ्या लोकांना बघणाऱ्या एक विनंती आहे, प्रार्थना आहे की तुम्ही आजारी पडलात कोणत्याही गोष्टींनी तर एक ॲलोपॅथीचा डॉक्टर, एक होमिओपॅथिक डॉक्टर आणि एक जवळचा चांगला वैद्य ह्याचा सल्ला तुम्ही घेत चला तर वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांची साध्यता बदलते, मर्यादा जी आहे ती बदलते आणि मग तुम्हाला त्यातनं बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या चांगल्या पद्धतीने समजून येऊ शकतात आणि त्याची उत्तरं तुम्ही काढू शकत असता. तर हा भाग कशासाठी महत्त्वाचा आहे तर हे प्रकरण खूप सोपं असतं. पहिल्यांदा ट्रीटमेंट करताना थोडं पथ्यपाळी आणि पंचकर्माचा किंवा इतर गोष्टींचा वापर केलात तर अशा मोठ्या मोठ्या आजारातनं तुमची सुटका चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि तुम्हाला पुत्रप्राप्तीचा आनंद जो आहे किंवा अपत्यप्राप्तीचा आनंद आपण म्हणूया, फक्त पुत्र असं नव्हे, कन्या किंवा पुत्रप्राप्तीचा आनंद तुम्हाला मिळू शकतो. तर ह्या अनुरोधाने हा विषय बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे गर्भाशय, मूत्राशय, मलाशय, जठर, रस, रज, त्याच्यानंतर कमरेतला जो वातदोष आहे तो, अपानवायू, ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध, मनाचा संबंध, लहान आतड्याचा संबंध, मोठ्या आतड्याचा संबंध हा तुमच्या गर्भाशयाशी येतो आणि त्याचे आजार जे आहे ते काढणं हे काम जर तुम्ही केलं तर उत्तम पद्धतीने त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती येतो. फारच सुंदर सर, सहज सोपी उदाहरणं देऊन समाजाचं प्रबोधन करत आहेत. तर सर मगाशी सांगताना तुम्ही कारणाविषयी म्हटलं तर स्त्रियांच्या जो गर्भाशय आहे त्याच्या आजाराची काय कारणं असू शकतात त्याविषयी कृपया सांगा. बरोबर आहे. आता गर्भाशयाशी संबंधित जो भाग आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण बीजवाहिनीतील अवरोध असं प्रकरण बघतोय. तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे की त्याची कारणं जी आहेत ना ती सार्वधिक पद्धतीने लक्षात घ्यायला पाहिजे, स्थानिकही लक्षात घ्यायला पाहिजेत, मानसिकही लक्षात घ्यायला पाहिजे, आजाराच्या हिशोबाने लक्षात घ्यायला पाहिजे. असं जर बघितलं तर PID, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज जो आहे ना, ज्याच्यात कमरेच्या अवयवांना आतमध्ये कुठेही सूज आली तर त्याचा परिणाम म्हणून तुमचा बीजवाहिन्यांचा जो आहे तो अवरोध होऊ शकतो. गर्भाशयाच्या आतलं जे अस्तर आहे एंडोमेट्रियम त्याची वाढ तिथंच व्हायला पाहिजे, पण ती जर वेगळ्या ठिकाणी कुठं व्हायला लागली, बीजवाहिनींच्यामध्ये जर वगैरे व्हायला लागली तर हा ट्यूबल ब्लॉक जो आहे तो बऱ्याच वेळा येतो असं आढळतं. हे एक महत्त्वाचं कारण आहे. पोटावरती झालेली वेगवेगळी शस्त्रकर्म असतात त्यावेळी जर अँटीबायोटिकचे शॉट जर व्यवस्थित बसले नाहीत तर बऱ्याच लोकांना त्याचा संसर्ग होतो आणि मग नंतर ट्यूबल ब्लॉक जो आहे तो उत्पन्न होण्याची शक्यता असते. बीजवाहिनींच्यामध्ये आतमध्ये जर गर्भधारणा झाली तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा तुमच्या पोटामध्ये गर्भाशयाच्या आतमध्ये बीजवाहिन्यांच्यामध्ये अडथळा येणं ही एक प्रक्रिया जी आहे ती बऱ्याच वेळा घडते. बऱ्याच वेळा असं होतं की जंतुसंसर्ग जो मगाशी सांगितला तसं इन्फेक्शन कोणतंही झालं, एस्पेशली सेक्शुअली ट्रान्समिटेड जे डिसीज असतात ना त्याचा परिणाम म्हणून तुमच्या बीजवाहिन्यांच्यामध्ये अडथळा उत्पन्न होणं असं होऊ शकतं. आणि ही ॲडिजन्स एकदा यायला लागली, आज शेवट तंतू वगैरे तयार व्हायला लागले तर मग बीजवाहिन्यांचं नॉर्मल काम जे आहे, फंक्शन जे आहे, त्यांचा संकोच विस्तार आहे तो खूप मोठ्या पद्धतीने हॅम्पर होतो. जन्मजात विकृतीसुद्धा फॅलोपियन ट्यूबच्या अशा काही असतात की ज्याच्यामध्ये बीजवाहिन्यांच्यामध्ये अडथळा उत्पन्न होतो. तर अशी ही काही ठराविक कारणं आपण बघितली. अजूनही काही कारणं आहेत ती आपण पुढे बघणार आहोत. फारच छान मित्रांनो, सहज सोप्या पद्धतीने सर आपल्याला हा जो क्लिष्ट समजला जाणारा विषय आपल्याला समजवून सांगत आहेत. तर तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल ID श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल ID श्रीविश्वामृत@gmail.com.
विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आजचा आपला विषय आहे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद. आणि त्याच्यात देखील आपण महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतोय की जे आपलं बीजवाहिनी असते त्यात अवरोध आल्यावर काय समस्या होऊ शकतात, कारणांविषयी पण चर्चा झाली. आत्ता वेळ झालेली आहे आयुर्वेद शास्त्राच्या महासागरातून आरोग्यवर्धक मोती जे आहेत ते तुमच्यासोबत वाटण्याची. म्हणजेच आयुर्वेदिक टिप्स सर आपल्यासाठी नेहमी आणतात, तर त्या टिप्सची वेळ झाली आहे. पाहूया पहिली टिप काय आहे. पहिली टिप आहे मुगाचे वरण किंवा उसळ, लाल तांदळाचा भात, जिवंतीची पालेभाजी, पावसाचे पाणी, पुनर्नवेची भाजी, सातूचे पीठ, मध, शतावरी, आवळे यांचा अन्न म्हणून जर वापर केल्यास मनुष्य सहसा आजारी पडत नाही. तर फोटो काढून घ्या किंवा ऑडिओ रेकॉर्ड करा. दुसरी आपली टिप आहे निरोगी व्यक्तींनी वयाच्या 40 नंतर दिवसा एक वेळी जेवून संध्याकाळी साडीच्या लाह्या म्हणा किंवा मुगाचे वरण किंवा एखादा भाजका पदार्थ खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते आणि शरीरात मोठे आजार उत्पन्न होत नाहीत. तर मुगाचं वरण महत्त्वाचं आहे. दोन्ही टिप्समध्ये त्यांचं वर्णन आलेलं आहे. तर सरांची चर्चा सुरू ठेवूया आपण. सर, तुम्ही कारणांविषयी सांगत होतात की स्त्री गर्भाशयाच्या आजारांच्या कारणाविषयी, तर कृपया आम्हाला अजून सांगा. बीजवाहिन्यांच्या जे अडथळा आहेत त्याच्यामध्ये आपण एंडोमेट्रोसिसचा मगाशी एक भाग बघितला, तसा ॲडिनोमायोसिस नावाचा जो आजार असतो, म्हणजे मस्क्युलर लेअर जे आहे गर्भाशयाचा, त्याच्यात जर गर्भाशयाचं आतलं अस्तर वाढायला लागलं तर मग उत्पन्न होणारा आजार जो असतो तो ॲडिनोमायोसिस आहे. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला मस्क्युलर लेअर जो फेलोपियन ट्यूबचा असतो त्याच्यामध्ये ते वाढायला लागलं की अवरोधात्मक संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी जी असते ती घडत असते. तर आयुर्वेदामध्ये एक स्रोतस्थ किंवा आपल्या सिस्टीम बिघडण्याचं कारण सांगितलेलं आहे. पचनसंस्था, रक्त संस्था वगैरे जी आहे ना, ती बिघडण्याची वेगवेगळी कारणं आणि त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. अतिप्रवृत्ती म्हणजे त्यातनं जो वहन होणारा पदार्थ आहे त्या संस्थेतून तो अतिप्रवृत्त किंवा जास्ती प्रमाणात तयार व्हायला लागतो असं एक लक्षण सांगितलं आहे. संघ म्हणजे तो जो पदार्थ साचतोय वाहत असतो तो जर अडकून राहायला लागला, संघ झाला त्याचा, तर मग अवरोधात्मक आत्ता जशी सांगितली तशी पॅथॉलॉजी घडत असते. ती बीजवाहिन्यांच्या ठिकाणी सुद्धा घडू शकते. किंवा शिरा आहेत आपल्या शरीरात वेगवेगळ्या पोकळ्या आहेत, तर त्याच्यामध्ये एखादा पदार्थ अडकून तिथं त्याची गाठ तयार झाली तर सुद्धा ती सिस्टीम जी आहे ती आजार उत्पन्न करते. आणि विमार्गगमनम चापी असं एक सांगितलेलं आहे. म्हणजे त्या संस्थेमध्ये किंवा पचनसंस्थेत जो पदार्थ आहे तो वेगळ्या संस्थेत जर कुठं जायला लागला तर त्याचं ते विमार्गगमन असं धरलं जातं. तर हे एवढं मोठं सूत्र आहे की त्या सिद्धांताच्या आधारे खूप मोठे मोठे आजार जे आहेत ना त्याची ट्रीटमेंट एकदम आसान होऊन जाते, सहज शक्य होते. जे समजा यकृत हा भाग आहे तो मृदू अवयव आहे आणि रक्ताचं मूलस्थान म्हणून सांगितलेलं आहे. आणि रक्त जे आहे ते त्या ठिकाणी असतं. त्याच्यामध्ये जरा ज्यावेळेला कडकपणा यायला लागतो आणि स्टोन हार्ड अशी जेव्हा ती रचना होते दगडासारखी, तर हा कठीण पदार्थ शरीरातला कोणता आहे तर अस्थिधातू आहे. तर अस्थिधातूचं रक्तामध्ये विमार्गगमन अशी ती संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी असते. आणि ह्याच्या साह्याने आम्ही मॅलिग्नसीची किंवा हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा जो असतो त्याची ट्रीटमेंट करतो. म्हणजे या रक्ताने अस्थिधातूला स्वतःच यू का दिलं आणि अस्थिधातू स्वतःचं स्थान सोडून तिथं का आला असा जो भाग असतो ना तो आम्ही त्याला ट्रीट करत असतो. तीच नेमकी पद्धत जी आहे ती इथं आहे. रज नावाचा जो भाग आहे एंडोमेट्रियमचा तो तिथंच असायला पाहिजे आणि तो दर महिन्याला पाळीच्या स्वरूपात बाहेर जायला पाहिजे. जर बाळ आत तयार झालं, गर्भ तयार झाला तर त्याची वाढ करण्याचं त्याचं काम आहे. पण हे न होता तो जर अस्तराचा भाग तुमच्या शरीराच्या इतर भागामध्ये वाढायला लागला, गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूला वाढायला लागला तर ही आजार उत्पन्न होतो. आणि तसाच तो मस्क्युलर लेअरमध्ये गेल्यानंतर सुद्धा उत्पन्न होतं. तर हे एक महत्त्वाचं प्रधान कारण आहे की ज्याच्यामुळे फेलोपियन ट्यूब ज्या आहेत त्या ब्लॉक होत असतात. आता स्थूलपणा आहे किंवा मूळव्याध आहे, तर ह्या आजारामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला फेलोपियन ट्यूब ब्लॉक झालेली दिसते. तर ह्याची कारणं जी असतात ती आयुर्वेदाच्या हिशोबाने असतात. अपानवायूचा अवरोध,
वेगावरोध किंवा शौचाचा आणि मलाचा मूत्राचा वेग अवरोध करणं असं स्त्रियांना बऱ्याच वेळा सवय असते. घरच्या लोकांचं काम करत बसायचं, नवऱ्याचा डबा द्यायचा, मुलांच्या शाळा बघायच्या आणि लघवीला लागलेले तरी जायचं नाही. त्यामुळे ब्रह्मदेवाने आधीच त्यांच्या ब्लॅडरची कपॅसिटी जास्ती करून ठेवलेली आहे. पण त्याच्या पुढे जाऊन सुद्धा जर अवरोध व्हायला लागला तर ते खूप मोठ्या प्रमाणावरती हे प्रकरण त्यांना घातक पद्धतीने त्रास देऊ शकतं. त्यात बीजवाहिन्यांचे आजार उत्पन्न होऊ शकतात. अहो, तो शरीरातला मल आहे, विष्ठा आणि मूत्र हे जे आहे ते विषारी पदार्थ घेऊन बसलेलं आहे. ते जर तुम्ही तसंच ठेवलं तर फिजिकल फेनॉमिना नाही येते, बायोकेमिकल इन्सल्ट होतो आणि त्यातले विषारी पदार्थ जे आहेत ते तुमच्या रक्तामध्ये रिॲब्झॉर्ब होतात. तुमचं शरीर जे आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लडने किती शुद्ध असलं तरी त्यातल्या विषाचं तुम्ही कराल काय? आणि मग ते ब्लड स्ट्रीममधलं जेव्हा तुमच्या शरीरात फिरेल, मस्तिष्काकडे जाईल किंवा इतर अवयवांच्या ठिकाणी जायला लागेल, तेव्हा त्या विषांचा परिणाम तुमच्या शरीरावरती नक्की येतो. आणि म्हणून चरकाचार्यांनी यज्ञपुरुष अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक आजाराचं कारण हे काय आहे तर तुमच्या शरीरामध्ये तुम्ही केलेल्या वेगांचा अवरोध. असे वेगवेगळे वेग सांगलेले आहेत, त्यातलं मल आणि मूत्राचा तरी वेग कृपा करून तुम्ही अडवू नका. आणि प्राणी ज्या पद्धतीने पटकन ते विसर्जन करतात अशा पद्धतीने तुम्ही पटकन ती गोष्ट त्याला प्राधान्य देऊन विसर्जित करायला पाहिजे. हा एक भाग आहे. आता ह्याच्यानंतर स्मोकिंग हा भाग बऱ्याच वेळेला असा होतो की ज्याचा परिणाम म्हणून स्त्रियांना बीजवाहिन्यांच्यामध्ये अडथळा येतो. आणि हे स्मोकिंगचं प्रमाण हल्ली आम्हाला पूर्वी लाज वाटायची, तुम्ही स्मोकिंग करता का असं विचारायला पेशंटला. पण आता त्या मुलीच सांगतात किंवा बायका सांगतात आम्ही दिवसातून 7-8 स्मोकिंग सिगारेट ओढतो म्हणून. तर हे भयंकर प्रकरण आहे, त्याचाही विचार आपण करायचाच आहे. डॉक्टर साहेब, या वळणावर एक आपल्याला फोन आलेला आहे, पालघरहून फोन आलेला आहे. रमेश उगले यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. रमेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात, आपला प्रश्न विचारा. हा, मी रमेश उगले बोलतोय पालघरहून. हा, माझा प्रश्न डॉक्टरांना असा आहे की एखाद्या आजारावर आयुर्वेद, पंचकर्म आणि योगा ह्या तिन्ही गोष्टी आवश्यक आहे का? याच्यातली कोणती एक केली तरी आजार बरा होऊ शकतो? बरोबर. बरं, अजून काही धन्यवाद. हां, चालेल. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. रमेशजी, प्रश्न चांगला विचारलाय तुम्ही. विषयाला धरून नसला तरी एक समाजच्या जे सगळ्या लोकांना उपयोगी पडेल असा आहे. आयुष्याचा वेद तो आयुर्वेद आहे. तर त्या श्वासोश्वास घेणं, मांडी हलवून बसणं असे प्राणायामाचे प्रकार आहेत आणि आसनही आहेत. आपला जन्म जो झाला आहे तो सॅल्वेशनसाठी किंवा मुक्तीसाठी झाला आहे असं म्हटलं जातं. आणि 4 पुरुषार्थ जे आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, ते मिळवण्यासाठी आहे. म्हणजे तुम्ही जन्माला आला की तुम्ही आयुर्वेदाला आणि योगाला सोडू शकत नाही. राहता राहायला भाग पंचकर्माचा, तो आयुर्वेदाचा हिस्सा आहे. निसर्गोपचार हा आयुर्वेदाचाच भाग आहे. तर हे फक्त प्रकरण केलं तुम्ही आणि स्वस्थ वृत्तातल्या हायजिनिक कंडिशन जर पाळल्या, म्हणजे वेगवेगळ्या परिचर्या पाळलात तर तुम्ही आजारी पडत नाही. म्हणजे पहिले काय करायला पाहिजे, स्वस्थ श्वासरक्षणम, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही आजारी पडू नये ह्याच्यासाठी जे नियम सांगितले ते पाळायला पाहिजेत. आणि जर आजारी पडला तर तुमचा आजार बरा करण्यासाठी पुढच्या ट्रीटमेंट्स असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी एकच आहेत, वेगवेगळ्या अशा काही नाही आहे. तर हे करायचं ते करायचं नाही असं काही नाही आहे. जन्माला आल्यानंतर ह्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नीट करणं, समजावून घेणं आणि तज्ज्ञ अशा व्यक्तीकडे जाऊन ते करून घेणं हे गरजेचं आहे. तर सुदैवाने महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठमोठ्या वैद्यांच्या परंपरा आहेत. तर त्या परंपरांच्यातले जे वैद्य आहेत आणि त्यांचे शिष्य मंडळी आहेत ते सगळेजण तुमच्यासाठी सेवेसाठी बसलेले आहेत. त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो, आम्ही तुमच्या फोनची वाट पाहतोय, प्रश्नांची वाट पाहतोय. असंच तुम्ही फोन करून आपल्या मनातले प्रश्न आम्हाला विचारा. डॉक्टर साहेब, पुढे जाऊया आणि कारणानंतर लक्षणं. कारणांचा भाग अजून थोडासा राहिलेला आहे निखिलजी. तर त्या स्मोकिंग केल्यानंतर असं काय घडणार आहे असं बऱ्याच वेळेला वाटतं. इतक्याने काय घडतं अशा इतक्या गोष्टींच्या बाबतीत म्हटलं जातं की ते थेंबे थेंबे तळेसा ते लक्षातच येत नाही. आणि शरीरामध्ये एखादी गोष्ट स्पार्क पडायची अवकाश असतो. एकदा शरीर तुमचं 40च्या पुढे घेतलं की तुमच्या रसाचं यापन कमी पडायला लागतं आणि तुम्ही हळूहळू म्हातारे व्हायला लागता. आपण आईच्या अंगाचं जे दूध पिलेलं आहे त्याचा टोला आपल्याला 35 वर्षापर्यंत लागू पडतो. आणि आपल्या शरीरातल्या स्टेम सेल्स जे आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करत असतात. पण एकदा ते रसाचं यापन थांबलं की तुम्ही म्हातारे व्हायला सुरुवात होता. आणि तरुणपणा ही म्हातारपणाची पहिली पायरी आहे असं म्हणावं वाटण्या इतपत आजच्या काळामध्ये 35शीला 38शीला स्त्रियांना बऱ्याच वेळेला मेनॉपॉजची लक्षणं दिसतात असं होतं. तर हे स्मोकिंग केल्यानंतर तो धूर जो आहे तो 2 सेकंदामध्ये तुमच्या मस्तिष्काकडे जातो आणि प्राणोअंतर मूर्धगा म्हटलेला आहे. डोक्यात प्राण असतो, त्याचं कंट्रोल जे आहे त्याचं संपूर्ण शरीरावरती आहे. डोकं हे मूळ आहे आणि बाकीचं सगळं जे आहे ते आपल्या शाखा आहेत. त्यामुळे फेलोपियन ट्यूब, बीजग्रंथी, गर्भाशय सगळ्यावरती त्याचा परिणाम येतो. रक्त आणि पित्त शरीरातलं वाढतं आणि त्यांचं पचन सुरू झालं की धातुपाक होतो आणि बीजवाहिन्यांच्यामध्ये अडथळा येतात. तुमचं यकृतसुद्धा खराब होऊ शकतं. भरपूर डिलिव्हरी जर आधी मल्टीपॅरा
स्त्री असेल ना तर तिच्या बाबतीत सुद्धा फेलोपियन ट्यूबमध्ये अडथळे येण्याची शक्यता जी आहे ती वाढते. आधी जर तुम्हाला वंध्यत्वाची इतर काही कारणं असतात तर त्याचाही परिणाम तुमच्या शरीरावरती खूप मोठ्या प्रमाणात येत असतो. इंट्रायुटाईन काही डिव्हायसेस तुम्ही जर बसवले असतील तांबी वगैरे तर त्याचा परिणाम म्हणून इन्फ्लेमेशन होऊन सुद्धा तुमच्या बीजवाहिन्यांच्यामध्ये अडथळा येणं हे बऱ्याच वेळा घडत असतं. सल्फिंजायटिस म्हणजे बऱ्याच वेळेला बीजवाहिन्यांच्यामध्ये पाणी साचताना त्या फुगतात. जसं गुडघ्यात पाणी होतं, पोटात पाणी होतं, डोळ्यात ग्लॉकोमा होऊन डोळे फुगतात, मेंदूमध्ये पाणी होऊन हायड्रोकेफेलस होतं. तसं उदररोगाची संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी तुमच्या शरीरात बीजग्रंथींच्या ठिकाणी बीजवाहिनीच्या ठिकाणी होते आणि तुमच्या शरीरामध्ये हा आजार उत्पन्न होण्याची शक्यता असते. गर्भाशयामध्ये वेगवेगळी अर्बुदं किंवा गाठी उत्पन्न झाल्या तर त्याचा परिणाम जो आहे ना तोही अशाच पद्धतीचा येत असतो. बऱ्याच वेळा असं होतं की रेडिएशन वगैरे घेतलं जातं मॅलिग्नन्सीमध्ये आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या बीजवाहिन्या ज्या आहेत त्या ब्लॉक होऊ शकतात. रजोदृष्टी नावाचा जो आयुर्वेदात भाग सांगितलेला आहे, 8 पद्धतीचे दोष जे आहेत ते रजामध्ये म्हणजे ब्लिडिंग जे होतं त्या रक्तामध्ये येतात. वातादि गुणग्रंथी पुयक्षणम मलावयम बीजासमर्थम रेतोस्रम स्वलिंगैर दोषजम वदेत असा एक श्लोकच एवढ्यासाठी सांगितला आणि त्याच्यामध्ये 8 पद्धतीचे त्या आजाराची लक्षणं सांगितलेली आहेत की ज्याच्यामध्ये तुमचं रज हे बिघडतं आणि असं बिघडलेलं रज जे आहे ते फेलोपियन ट्यूबला तुमच्या त्रास देऊ शकतं. योनी व्यापन नावाचा एक वेगळा जिनॅटल ऑर्गनशी संबंधित भाग जो आहे तो बाह्य सेक्स ऑर्गन्स आणि आतला या सगळ्याचा विचार करून आयुर्वेदाने एक प्रकरण सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वंध्यत्व हे लक्षण जे आहे किंवा जो आजार आहे तो बीजवाहिन्यांच्या अवरोधाच्या दिशेने आपण बघत असतो. तर हा एक भाग या पद्धतीने विकृत पद्धतीने आपल्या लक्षात येत असतो. तर ही काही कारणांचा भाग आता आपण बघून झाला. फारच छान. मित्रांनो, इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे की गुड डॉक्टर्स गिव्ह मेडिसिन अँड वाईज डॉक्टर प्रिव्हेंट्स डिसीज. तर आजचा जो विषय आहे त्याच्याशी निगडीत म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर चांगला डॉक्टर औषध देतो आणि बुद्धिमान डॉक्टर जो आहे तो आजार उत्पन्नच होऊ देत नाही. तर आपल्याला पण बुद्धिमान बनायचं आहे आणि सरांकडून ज्ञान जाणून घ्यायचं आहे आपल्या विषयाविषयी. तर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आजचा आपला विषय आहे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद. आणि त्यात सुद्धा महत्त्वाचा विषय आहे जी आपली बीज वाहिनी असते त्यात अवरोध आल्यावर काय करावं, उपचार कसे घ्यावे, आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे त्याविषयी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य डॉक्टर समीर गोविंद जमदग्नी सर आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यापूर्वी सरांनी आपल्यासाठी खास 2 टिप्स आणल्या आहेत. आरोग्यवर्धक मोती म्हणूया आपण त्याला. तर पाहूया टिप नंबर 3 काय आहे. निरोगी व्यक्तींनी दररोज डोक्याला, कानाच्या हाडाला आणि पायाला तिळाचे तेल लावावे. यामुळे म्हातारपणीची जी कंबरदुखी आहे, गुडघेदुखी आहे, निद्रानाश म्हणा किंवा मेंदूचं सुकणं अशा गोष्टी कमी घडतात आणि मनुष्य दीर्घायुषी होतो. तर सोपी गोष्ट आपल्याला करता येईल. टिप नंबर 4 बघूया. गहू न पचणाऱ्या लोकांनी, ज्याला आपण ग्लुटेन ॲलर्जी म्हणतो, गव्हाच्या पिठामध्ये 1 किलोला 10 ग्रॅम, पुन्हा एकदा सांगतो 1 किलोला 10 ग्रॅम ओवा पावडर घालावी आणि त्याचे पदार्थ खावे. याने गहू पचू लागतो. महत्त्वपूर्ण टिप आहे. आशा करतो तुम्ही फोटो काढला असेल किंवा ऑडिओ रेकॉर्ड केला असेल किंवा लिहून घेतला असेल. तर सरांकडून अजून मार्गदर्शन करूया. सर, लक्षणांविषयी आम्ही कसं ओळखायचं की बाबा हा बीजवाहिनीचा अवरोध आहे किंवा गर्भाशयाचा आजार आहे, कसं ओळखावं? बरोबर आहे. आता आधुनिक शास्त्राच्या ज्या तपासण्या आहेत त्या केल्यानंतर HSG नावाचा रिपोर्ट असतो, त्या डाय पास करून आपल्याला ते पटकन समजतं.
परंतु मुलं होत नसतील तर पहिल्यांदा हे लक्षण जे आहे किंवा हे महत्त्वाचं लक्षण असतं की मूल न होणं ट्यूबल ब्लॉकमध्ये. तर 30 ते 40% स्त्रियांना 35 नंतर हा प्रॉब्लेम दिसतो आणि त्याच्या आधीच्या स्त्रियांना 10 ते 20% स्त्रियांना वंध्यत्वाचं एक महत्त्वाचं कारण असतं. तर हा एक भाग त्याच्यामध्ये झाला. बऱ्याच स्त्रियांना कंबर दुखत असते, तर कटिशूल हे एक लक्षण त्याच्यामध्ये आढळतं. अधोदर शूल म्हणजे बेंबीच्या खाली ओटीपोटात दुखणं, मॉन्स बेबिस्टावरती आणि बेंबीच्या खाली, तर ते पोट दुखणं असं जर लक्षण असेल ना तर ट्यूबल ब्लॉक असण्याची शक्यता बऱ्याच वेळा असते. उदरगौरव म्हणजे पोट जे आहे ते जड वाटणं, अधोदर गौरव जे आहे तो असणं, तिथं पोट फुगल्यासारखं वाटणं, तिथं आवाज वेगवेगळ्या पद्धतीने येणं, असंही लक्षण बऱ्याच वेळा असू शकतं. पण ते आतड्याशी संबंधित सुद्धा असू शकतं. तर आधुनिक शास्त्राच्या ज्या तपासण्या त्या केल्यानंतर हे निदान पटकन होत असतं. तरी ही लक्षणं जी आहेत ती क्लिनिकल पिक्चर काय असतं हे समजण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मैथुनासहिष्णुत्व म्हणजे सेक्सुअल इंटरकोर्स हा पेनफुल होणं असं एक प्रकरण जे आहे ना ते सुद्धा बऱ्याच वेळेला ट्यूबल ब्लॉकच्या स्त्रियांच्यामध्ये आढळतं. पोटाला ओव्हरऑल सूज असते असं सुद्धा बऱ्याच वेळेला होतं. बीजवाहिन्यांच्यामध्ये जर पाणी वगैरे साचलेलं असेल आणि त्याचा TB वगैरे असेल तर TBची इतर काही लक्षणांच्या बरोबरीनं त्यांना पोट दुखणं हे लक्षण असतं आणि त्याच्या बरोबरीने बारीकसा ताप असणं, भूक न लागणं, तोंड कडू पडणं असंही होऊ शकतं. बऱ्याच वेळा पोटाला स्पर्शनासहत्व असतं, म्हणजे हात सुद्धा लावू देत नाहीत स्त्रिया असं होतं, किंवा पीडनासहत्व असतं, दाबल्यानंतर दुखतं असंही लक्षणं जे आहे ते याच्यामध्ये येऊ शकतं. बऱ्याच स्त्रियांना जेव्हा आतमध्ये संसर्ग असतो म्हणजे PID वगैरे असतं त्यावेळेला ताप हे लक्षण नक्की असतं. म्हणजे अंग मोडून येतं, अंगात तापही असतो आणि त्याच्याबरोबरीने तोंडामध्ये चव जी असते ती कडू असते. बऱ्याच वेळा असं होतं की योनिमार्गातून स्राव जो आहे तो विचित्र पद्धतीने, विकृत पद्धतीने सततचा येत राहतो. त्याचा ओडर जो असतो तो फाऊल स्मेल असतो आणि त्याच्याबरोबरीनं त्याचे रंग वगैरे जे आहेत ना ते सुद्धा विचित्र किंवा विविध पद्धतीचे होऊ शकतात की ज्याच्यानं आपल्याला त्याचं निदान करता येऊ शकतं. पूर्वीची गर्भधारणा तुमच्या बीजवाहिनीमध्ये झालेली असेल तर ते एक लक्षण म्हणून आपल्याला समजतं की बीजवाहिन्यांच्यामध्ये अवरोध आहे. पोटाच्या वरची, कमरेच्या वरची जर ऑपरेशन्स जर तुमची झालेली असतील तर बऱ्याच वेळेला ते एक महत्त्वाचं लक्षण आणि कारण असतं बीजवाहिन्यांच्यामध्ये गाठी असणं किंवा अवरोध असणं. ह्याच्याबरोबरीने बऱ्याच वेळा असं की पिरियड येऊन गेलेला आहे आणि पुन्हा इंटरमिटंट ब्लिडिंग थोडं थोडं होत राहतं, स्पॉटिंग वगैरे होत राहतं. असं जर असेल ना तर ही एक शक्यता मोठ्या प्रमाणात आपल्याला लक्षात येते की बाई ह्याच्यामध्ये कुठंतरी बीजवाहिन्यांच्यामध्ये अवरोध आहे आणि तो अवरोध वेगवेगळ्या पद्धतीने जसा सांगितल्या त्या पद्धतीचा कोणताही असू शकतो. वारंवार लघवीला होणं, वारंवार युरिनला आग होणं, वारंवार लघवीच्या वेळेला वेदना उत्पन्न होणं, मलप्रवृत्ती किंवा आपलं शौचाला जाणं ही प्रकरण जे आहे ना ते सुद्धा वारंवार होणं असं सुद्धा लक्षण त्याच्यामध्ये येऊ शकतं. पण HIG केल्यानंतर हे निदान पूर्णतः पक्कं होतं आणि अकॉर्डिंगली ट्रीटमेंट जी आहे ती आपल्याला करता येत असते. फारच छान सर, सुंदर मार्गदर्शन करतात सर. आणि आम्हाला सांगा की कसे उत्पन्न होतात हे आजार? बरोबर आहे. त्याविषयी तर मगाशी मी जसं सांगितलं तसं कटिरातल्या अवयवाला आधी सूज येते, इन्फ्लेमेशन झालं, सूज आली की मग काय व्हायला लागतं, तिथे ॲडिजन्स यायला लागतात. बीजवाहिन्या ज्या आहेत त्या आतल्या सिलिया ज्या आहेत त्या नष्ट व्हायला लागतात, आतलं अस्तर नष्ट होतं. ते नष्ट झाल्यानंतर मग मसलचा लेअर जो आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये खराब व्हायला लागतो आणि तो एकदा विकृत झाला की या बीजवाहिन्या ज्या आहेत त्या वाकायला लागतात आणि त्याचं फिब्रिल एंड वगैरे जे आहे ते सुद्धा खराब व्हायला लागतं. मग ते बीज पिकअप करू शकत नाही आणि मग ट्यूबल ब्लॉक जो आहे तो एस्टॅब्लिश होऊन जातो. तर मग हा वेगवेगळ्या पद्धतीचा जो ट्यूबल ब्लॉक आहे तो लक्षात घेऊन मगाशी जसं मी म्हटलं तसं काही गोष्टींचं पथ्य तुम्ही पाळायचं आणि मग वैद्याकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यायची असते. तर पथ्याचा भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, तर नैतिक मूल्य जी आहे ती सांभाळली जायला पाहिजे. आपला पार्टनर जो आहे तो एकच असायला पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. कारण सेक्स्युअली ट्रान्समिटेड डिसीज जे आहे ते त्यातनं होत नाही, हा एक भाग झाला. दुसरं, धूम्रपान जर ती स्त्री करत असेल तर तिने ते बंद करायला पाहिजे. भारक्षय म्हणजे वजन कमी करायला पाहिजे, मूळव्याध असेल तर ती दुरुस्त करायला पाहिजे. ब्लॅडरमध्ये काही दोष असेल तर तो घालवायला पाहिजे. जठरातून संबंधित काय आजार असतील तर त्याची ट्रीटमेंट जी आहे ती करायला पाहिजे. वेगावरोध म्हणजे मलमूत्र विसर्जनाचा वेग आला की इमिजिएट त्याचं प्रवर्तन जे आहे ते व्हायला पाहिजे. पोटाच्या वरच्या सर्जरी आहेत त्या जितक्या होतील तेवढ्या टाळणं हे खूप गरजेचं असतं, हे व्हायला पाहिजे. शरीरामध्ये पू उत्पन्न होण्याच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या टाळायला पाहिजे. दही खाणं, चीज खाणं, मशरूम खाणं, पिझ्झा खाणं, वेगवेगळे सॉस जे आहे ते खाणं, जेवून दुपारी झोपणं, रात्री उशिरापर्यंत जागणं, पुन्हा शौचाला लागले लागले तर न जाणं, ह्या सगळ्या गोष्टी शरीरात पुयत्पत्ती उत्पन्न करतात, धातुपाक उत्पन्न करतात आणि त्याच्यामध्ये फेलोपियन ट्यूबसुद्धा ब्लॉक होण्याची जी कारणं आहेत ना ती येऊ शकतात. तर हा भाग न घडणं हे खूप गरजेचं आहे.
रजस्वला परिचर्या पाळणं म्हणजे 4 दिवस ज्यावेळेला तुमचं गर्भाशय उंडेल असतं त्यावेळेला तुमच्या शरीरात तिथं पू उत्पन्न होऊन चालणार नाही, अन्यथा तुम्ही सफर होऊ शकता आणि तुमच्या फेलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉक येऊ शकतो. तुमच्या बीज वाहिन्यांचा आणि ग्रंथीचा रिदम जातो आणि तुम्हाला PCOD सुद्धा होऊ शकतात. त्याचा तुमचा थायरॉईडशी आणि तुमचा मस्तिष्कातल्या ग्रंथींशी सुद्धा संबंध असू शकतो. तर रजस्वला परिचर्या पाळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आंघोळ करू नका, पण स्वच्छता पाळा. त्यावेळेला कोरडं अन्न खा, चटईवरती किंवा घोंगड्यावरती झोपा आणि शरीराचं कर्षण करा आणि स्वस्थ राहा. भागदौड जास्ती करू नका. त्या सॅनिटरी नॅपकिनच्या ज्या जाहिराती असतात ना त्याच्यामध्ये उड्या कशा मारता येतात त्या मुली दाखवतात ना, तर हे शुद्ध चुकीचं आहे. तुम्हाला जेव्हा जखम आत नसते त्यावेळेस ताप यायला नाही पाहिजे, तुमचं पोहणं नाही व्हायला पाहिजे, तुमची आंघोळ नाही व्हायला पाहिजे, पण तुम्ही स्वच्छता पाळायला पाहिजे. तर ते आतलं गर्भाशय जे आहे ते अस्तर चांगलं तयार होतं आणि तुमचं आरोग्य चांगलं राहतं. तुम्ही एक लक्षात घ्या की स्त्रियांच्या आजाराचा प्रत्येक मार्ग बरा होण्याचा किंवा आजारी पडण्याचा हा गर्भाशयावरूनच जात असतो. त्याची काळजी घेतली तर तुम्ही व्यवस्थित राहाल आणि तुमचं आयुष्य आणि आरोग्य जे आहे ते चांगलं राहील. आणि घरची स्त्री चांगली असेल ना तर मग संपूर्ण कुटुंब चांगलं असतं. कुटुंब चांगलं राहिलं तर समाज चांगला राहतो, राष्ट्र चांगलं होतं. तर आदिती नावाची जशी देवांची आई आणि वामन नावाचा त्याचा छोटा मुलगा अवतार सांगितला ना, तसं आदिती वामन हे जर स्वरूप भारताला प्राप्त झालं ना तर भारताचं आरोग्य चांगलं राहणार आहे. इन्व्हेस्टमेंट वेगवेगळे असतात, तशी आरोग्यातली ही इन्व्हेस्टमेंट आहे आयुर्वेदाचे नियम पाळणं म्हणजे. तर तुम्ही रजस्वला परिचर्या, सुतिका परिचर्या, गर्भिणी परिचर्या हे जर करायला लागलात तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं. हा पथ्याचा भाग राहा. असाच आपण ट्रीटमेंटचा भाग सुद्धा नंतर बघूया. फारच छान. उपचारांविषयी काय सिद्धांत आहेत त्याविषयी कृपया आम्हाला मार्गदर्शन करा. बरोबर आहे. आता गर्भाशयाच्या ठिकाणी हा आजार आहे आणि वातदोष आहे म्हणजे बस्ती नावाची ट्रीटमेंट ही अर्धी ठरलेलीच आहे. आणि वाताचा उपक्रम सांगितलेला आहे. त्यात अंगाला तेल लावणं, शेकणं, पोटाचं पचन व्यवस्थित करून घेणं, शरीरातला आमदोष आहे तो नष्ट करणं, रसधातू चांगला करणं, रसधातूचा यापन करून च्यवनप्राशरची औषधं घेणं, रात्री वाजीकरण औषधं घेणं, माफक प्रमाणात ब्रह्मचर्याचं पालन करणं. हे जर तुम्ही सुरू करायला लागलात ना तर हे आजार उत्पन्नच होत नाहीत आणि झालेले असतील तर बरं करणं हे शक्य होतं. इंट्रायुटेराईन बस्ती जे असतात ना त्याचं आयुर्वेदात ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यात व्हजायनल डूसचं वर्णन केलेलं आहे. तर तो करत असताना त्यातला बराचसा भाग जो आहे तो गर्भाशयातनं म्हणजे सर्व्हिसमधनं आतसुद्धा असतो. मैथुन कर्माच्या वेळेस शुक्र आतमध्ये जातं आहे आणि रज प्रवर्तन होत असताना आतलं रज बाहेर येतं आहे. म्हणजे तो मार्ग जो आहे तो औषधासाठी वापरायला पाहिजे हे उघड आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की उत्तर बस्तीचं वर्णनच आयुर्वेदात नाही आहे आणि फक्त व्हजायनल डोस, तर तसं नाही आहे. लोक या पद्धतीने ते आपल्याला देता येत असतं. तर आधी निरोळ बस्ती देऊन मलशुद्धी करायची, मूत्राची शुद्धी करायची, त्याचं विरजन करायचं आणि नंतर क्षार बस्तीसारखे उत्तर बस्ती दिले, हरिद्रादी तेलासारखे बस्ती दिले किंवा पपईच्या रसांचा उत्तर बस्ती दिला 5 ते 7 ml. आणि आधी शॉक वगैरे मध्ये जाऊ नये पेशंट म्हणून दीपन पाचन अनुलोम जर केलेलं असेल तर उत्तम पद्धतीने ही OPD प्रोसिजर म्हणून सुद्धा तुम्हाला करता येतं आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला पोटातली औषधे सुद्धा देता येत असतात. तर हे ब्लॉक जे आहे ते साधारण 8 ते 10 महिन्यामध्ये दर पाळीच्या नंतर 3-3 दिवस हा प्रकार केला तर निघण्याची शक्यता खूप असते. आणि ती झाली नाही आणि काहीच लागू पडत नाही तर तुम्ही ऑपरेशनचा विचार करा. पण त्याच्या आधी आयुर्वेदाचा हा सगळा जो हिमनग आहे ना, जो वरती कमी दिसतो आणि वापरायसाठी खूप मोठा आहे, तो तुम्ही जवळच्या ज्यांच्याकडनं वापरायला पाहिजे. फारच सुंदर मार्गदर्शन करताय सर. आता तुम्ही उपचारांविषयी आम्हाला सांगितलं आणि सोबत ऑपरेशन हा शब्द पण काढला. तर हे शस्त्रकर्म कधी करावंच लागतं त्याविषयी पण थोडं आम्हाला मार्गदर्शन. बरोबर आहे. कसं होतं, तुम्ही औषधोपचार सगळे घेतलेले आहेत, व्यवस्थित परिचर्या पाळलेल्या आहेत आणि तरी तुमचा तो ब्लॉक निघत नाही आणि मूल होत नाही आहे, तर मग तुम्ही त्याच्यासाठी ऑपरेशन जे आहे ते नक्की करू शकता आणि गायनेकॉलॉजिस्टची आणि सर्जनची मदत घेऊन तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या उत्तम पद्धतीने करू शकता. तुम्हाला सतत पोटात शूल आहे, दुखतंय खूप, त्या फेलोपियन ट्यूबमध्ये पाणी साचलेलं आहे, तिथं आतमध्ये कुठेतरी गाठी झालेल्या आहेत, एक्टोपिक प्रेग्नन्सी झालेली आहे आणि तो ब्लॉक झालेला आहे, तर मग तुम्हाला त्यावेळेला ऑपरेशन करणं हे खूप गरजेचं आहे. अदरवाईज ते इतकं लिथल किंवा लाईफ थ्रेटनिंग आहे की त्यात ती स्त्री जगावू सुद्धा शकते. तर अशा वेळेला ऑपरेशन करणं हे खूप गरजेचं आहे, हे अगदी नक्की आहे. ह्याच्यावरून ट्यूबमध्ये जर तुमच्या TBची लक्षणं दिसत असेल आणि त्याचा संसर्ग जर आजूबाजूच्या अवयवांना होत असेल, फेलोपियन ट्यूबचा कॅन्सर जर तुम्हाला झालेला असेल आणि तुम्हाला रक्तस्राव सतत होतोय आणि पाळी थांबली तरी पुन्हा 4-5 दिवसांनी पाळी येते असं जर लक्षण येत असेल आणि त्याच्याबरोबर एन्ड्रोमेट्रोसिस सारखा त्रास आहे, ॲडिनोमायसिस सारखा त्रास आहे आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या ट्यूब जे आहे ब्लॉक झालेले आहेत आणि सगळी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक ट्रीटमेंट करून तुम्हाला यश येत नसेल तर मग तुम्ही सर्जनचा हात धरणं हे खूप गरजेचं आहे. कारण बरेच आजार असतात ते शमन चिकित्सेने, औषधाने, कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटने बरे होतात आणि बऱ्याच वेळेला धन्वंतरीचा तो अधिकार असतो आणि तिथं सर्जन जो आहे तो पिक्चरमध्ये येणं खूप गरजेचं
असतं. तर पहिल्यांदा ते होत असताना विनाकारण ही गोष्ट आपण करत नाही ना, किंवा आयुर्वेदाचा विचारच घेत नाही ना, हे तुम्ही बघणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने त्याच्या मागे लागणं गरजेचं आहे. फारच छान सर. मित्रांनो, तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि चर्चा सुरू आहे विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार कसे घ्यावे, आणि विषय आहे बीज वाहिन्याचा जो अवरोध असतो, तर त्याविषयी आपल्याला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य वैद्य समीर जमदग्नी मार्गदर्शन करतायत. सर, ऑपरेशनचा विषय काढलात, ऑपरेशन कधी करावं याविषयी सांगितलं, तर त्याच्यासाठी काही आयुर्वेदिक पूर्वकर्म आहे का त्याविषयी, आणि पश्चातकर्माविषयी सांगितलं तरी चालेल. बरोबर आहे. कसं आहे, आता फेलोपियन ट्यूबमध्ये गर्भधारणा झाली आहे तर ते इमर्जन्सी ऑपरेशन आहे, ते लगेचच करायला पाहिजे. पण इतर वेळेस ट्यूबल ब्लॉक आहे आणि अगदीच कोणतीच ट्रीटमेंट लागू पडत नाही आणि ऑपरेशन करायचं असेल आणि प्लॅन सर्जरी जर करायची असेल ना, तर शक्यतो त्याच विसर्ग काळात, म्हणजे आत्ताचा जो हेमंत ऋतू वगैरे सुरू आहे ना, शिशिर हेमंत वगैरेच्या काळामध्ये थंडी असताना ते करणं चांगलं आहे. आदान काळ म्हणजे उन्हाळ्यामध्ये शरीरातली एनर्जी निसर्ग काढून घेत असतो आणि विसर्ग काळामध्ये काय असतं, निसर्ग आपल्याला ताकद देत असतो. तर रात्र मोठी असल्यानं जाग पटकन येते, फ्रेश जाग येते, भूक चांगली लागते. तर ही आरोग्याची सगळी लक्षणं यावेळेला मिळतात. त्यामुळे ऑपरेशन केलं तर त्याचं जखम पटकन भरून येते, रक्त जास्ती चढवायला लागत नाही, अँटीबायोटिक फारसे वापरायला लागत नाही, मन प्रसन्न राहतं, सगळंच चांगलं होतं. तर त्यामुळे थंडीच्या दिवसात ही ऑपरेशन करणं हा पहिला भाग झाला. त्रिफळा गुग्गुळ, कैशर गुग्गुळ आणि अमृता गुग्गुळ, हे गुग्गुळ जे आहे ते पोटात घ्यावेत. त्यांनी जखमा भरून येतात, रक्त शुद्ध होतं, रक्ताचं प्रसाद होतं, यकृत चांगलं काम करायला लागतं आणि ते चेक पोस्ट आहे शरीरातलं. तर त्याचा परिणाम म्हणून शरीरातल्या जखमा खूप चांगल्या पद्धतीने भरून येतात, ॲडिजन्स होत नाहीत. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. ओलं खोबरं जे आहे ते ऑपरेशनच्या आधी तुम्ही एक 10-15 दिवस जर खात राहिलात तर तुम्हाला शरीरात रक्त द्यायची गरज पडत नाही आणि हे मायक्रोबायोटिक फूड असल्याने शरीरातल्या गाठी अवरोध ह्यांनी कमी येत असतात आणि नवजीवन ह्यांनी मिळतं. श्रीफल म्हणतो आपण त्याला, आरोग्याची श्री तुम्हाला देणारं ते फळ आहे. तर हा भाग जो आहे तो त्याला व्हायला पाहिजे. तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायला पाहिजे, संपूर्ण अंगाला तेल लावायला पाहिजे, रात्री लवकर झोपायला पाहिजे, 6 रसांचा आहार भूक लागल्यानंतर तुम्ही घ्यायला पाहिजे, मलमूत्रांचं विसर्जन व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि कोठा साफ होण्यासाठी तुम्ही त्रिफळाच्या चूर्णासारखं चूर्ण घेऊ शकता. नस्य जे आहे त्या अणुतेलाचं नस्य जर तुम्ही केलं तर तुमच्या शरीरामधला प्राणवायू जो आहे, प्राण म्हणजे ऑक्सिजन नव्हे बरं का, इथे प्राण हा आयुर्वेदात प्राण, उदान, अपान, समान, व्यान वगैरेपैकी जो आहे तो, आणि तो संपूर्ण शरीराची कंट्रोल ठेवत असतो. प्राण आणि आपण हे आत्मलिंग म्हणून सांगितलेलं आहे, ते चांगलं राहतं. ॲनेस्थेसियाच्या वेळेला किंवा ऑपरेशनच्या वेळेला व्यापत किंवा संकट उत्पन्न होत नाही. तर हा भाग त्याला होणं खूप गरजेचं आहे. गादीवर झोपण्याच्या वेळी तुम्ही घोंगडं किंवा सतरंजीवरती कोरडं अंग ठेवणं गरजेचं आहे. वारं जे समोरून येणार आहे ते तुम्ही टाळायचं. एसीचे जे खिडक्या समोरून असतात त्या बंद करायच्या. पूर्वेकडचा वारा तुम्ही शक्यतो टाळायचा, तर तुमच्या शरीरातल्या जखमांच्यामध्ये पू उत्पन्न होत नाही. कोरडा अन्न खायचं, जेवणामध्ये तूप, मध याचा समाविष्ट करायचा. सातूसारखे पदार्थ खायचे ज्याने पोट भरतं, तर्पण होतं, परंतु वजन वाढत नाही. मुगाच्या डाळीचं कडण जर घेतलं आणि ते जर डाळ खाल्ली तुम्ही तर तुमच्या रक्तामध्ये पॅथोजन्स वाढत नाही. असं किती तुम्हाला मी सांगू की जे तुम्हाला पूर्वकर्म म्हणून आणि पश्चातकर्म म्हणून करता येत असतं. आणि हे केलं तर तुमचं ऑपरेशन जे आहे ते लिलया होतं आणि मग ते झाल्यानंतर तुम्हाला त्याचं टेन्शन राहत नाही की आता ह्याच्यापुढं काय होईल म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टी मनुष्याच्या हातात आहेत, त्या सगळ्या जर तुम्ही पाळताय तर बाकीचा भाग जो आहे तो प्रारब्धाचा सोडून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने उपचार ह्याच्यात उपलब्ध होऊ शकतात. तर हा झाला पूर्व आणि पश्चातकर्माचा भाग, ऑपरेशनच्या आधीचा आणि नंतरचा. ह्याच्याबरोबर काही ट्रीटमेंट असते आयुर्वेदात, त्याच्यामध्ये पोटाला लावायचे लेप आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तर बोराची पानं आणि त्याबरोबर
बेलाच्या ज्या बिया असतात त्यांचा कल्क जो आहे त्याचा पत्रपोटलीसोबत जर केला तर ॲडिजन्स कमी येतात, एंडोमेट्रोसिस जे आहे ते कमी यायला लागतं, बीजवाहिन्यांच्यातले अडथळे जे आहेत, चेंडूसारखं जे मुटकुळीसारखं गर्भाशय झाले ते सुटण्यासाठी मदत होत असते. ही ज्या ॲडिजन्स येतात तर ते काय असतं तर विकृत झालेल्या त्या रचना म्हणजे कंडरा, शिरा आणि स्नायू आहेत आणि त्याच्यासारखे लिगामेंट टेंडांसारखं ते दिसतं. तर हे उपधातू धरला गेलेला आहे आयुर्वेदामध्ये रक्ताचा किंवा मांसाचा, मेदाचा. तर मेदातून मांसातून तयार होणारे हे उपधातूंच्या ठिकाणी जर वात जर गेला तर मांस आणि मेदोगत किंवा रक्तगत वाताची ट्रीटमेंट करायची असते. सबमिकोजल फायब्रोसिस आहे किंवा ही ॲडिजन्स आहेत किंवा बर्न नंतर येणारं जर फायब्रस टिश्यू आहे, किलॉइड्स वगैरे उत्पन्न होतात ते, या सगळ्यासाठी याची ट्रीटमेंट उपयोगी पडते. विरेको मांस मेदस्ते निर्वाह प्रशमनानीच. तर तुम्हाला निरोध बस्ती द्यायचे, उत्तर बस्ती द्यायचे, रोज पोट साफ होणारं औषध घ्यायचं, रक्ताचं प्रसाधन करायचं, रक्तपाचक द्यायचं, मांसाचं पाचन करायचं, मांसपाचक घ्यायचं, त्याचं शरीरातलं लेपन हे काम चांगलं करायचं, मेदाचं स्नेहन हे काम शरीरातलं चांगलं करायचं. त्यासाठी रक्तमोक्षण वगैरे जे उपचार सांगितले ते जळवा लावून ते प्रकार करायचे. असं जर तुम्ही गर्भाशयाच्या आसमंतामध्ये जर करायला लागलात तर ट्यूबल ब्लॉक कमी होण्यासाठी खूप चांगली औषध आहे ती. लघुमंजिष्ठादी काढा म्हणून आहे ते औषध सकाळी आणि संध्याकाळी वैक्रांत पिष्टीबरोबर किंवा हिऱ्याच्या भस्माबरोबर जर घेतलं तर बऱ्याच स्त्रियांचे ब्लॉक जे आहे ते उत्तम पद्धतीने जात असतात. औषधं खूप असतात, कंडिशननुसार ती बदलायला लागतात. अवस्थाश्च पृथक विधा. प्रत्येक माणसाचं औषध हे वेगळं आहे. पुरुषम वीक्ष असं जे आयुर्वेदात म्हटलेलं आहे ते प्रत्येक स्त्रीचं औषध वेगळं असू शकतं. पोटारचे हे लेप, नाभीमध्ये काही औषधं तुम्ही घालवू शकता. तर ट्यूबल ब्लॉक काढण्यासाठी किंवा अवरोध काढण्यासाठी भल्लातक म्हणजे बिब्बा हे खूप मोठं औषध आहे. तर तुम्ही कोथिंबिरीचा रस पोटात घेत, ओला नारळ पोटात घेत जर बिब्बा खाल्ला तर तुम्हाला बिब्बा बाधत नाही. आणि कोणताही अवरोधाचा किंवा विबंधाचा असा एकही आजार नाही आहे जो बिब्ब्याने बरा होत नाही. बिब्बा तुम्हाला मानवत नाही तर तुम्ही लसूण वापरू शकता, तोही मानवत नाही तुम्ही पिंपळी घेऊ शकता, तेही जमत नसेल तर तुम्ही ज्येष्ठमध आणि कुटकी घेऊ शकता. खूप ऑप्शन्स तुम्हाला असू शकतात. जवळचा चांगला वैद्य जर तुम्ही त्यांच्याकडे गेला तर या ब्लॉकसाठी तुम्ही नक्की चांगली उत्तरं काढू शकता. फक्त तुमचं निदान होणं आणि तुम्ही एखाद्या चांगल्या वैद्याच्या जवळ जाणं हे खूप गरजेचं आहे. महाराष्ट्रात वैद्यांची काही कमी नाही आहे. तर जवळच्या वैद्यांच्याकडे जाऊन तुमचा हा फेलोपियन ट्यूबमधल्या ब्लॉकचा प्रश्न औषधांनी सुटतोय का, पंचकर्मांनी सुटतोय का हे बघणं गरजेचं आहे. अधोभागात कुठेही आजार झाला तर ऊर्ध्व शुद्धी होणं गरजेचं आहे. तर हे सगळं करण्याच्या आधी वमन नावाची ट्रीटमेंट जर केली तर मग बस्ती वगैरे लागू पडायला लागतात. गर्भाशयाचं आरोग्य सुधारतं, पिरियड नॉर्मल यायला लागतो, बीजग्रंथीतल्या गाठी PCOD कमी व्हायला लागतात, एंडोमेट्रियमशी संबंधित जे गोष्टी आहेत त्या दुरुस्त व्हायला लागतात, रजाचे जे 8 दोष सांगितले ते हळूहळू कमी यायला लागतात आणि त्याच्याबरोबरीनं तुमच्या शरीरामध्ये मूतखडे वगैरे जर असतील तर त्याचंसुद्धा निराकरण हे व्हायला लागतं. म्हणजे आपण करायला एक जातो चांगलं आणि शरीरात अनेक ठिकाणी चांगले परिणाम येतात. जसं वाईट व्हायला लागलं की वाईटच होत जातं, तसं चांगलं व्हायला लागलं की चांगलंच होत जातं असं या आजारांच्या बाबतीत नक्की म्हणता येतं. आणि त्याच्यासाठी पंचकर्म हे कारण असतं. तर त्याचा वापर माझ्या मते तुम्ही सगळ्यांनी करून घ्यायला पाहिजे. फारच सुंदर. आयुष्यात छोट्या छोट्या ज्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर आयुष्यामध्ये मोठी क्रांती घडू शकते. सरांनी छोट्या छोट्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्याच्याकडे आपण जरूर लक्ष देऊया आणि पालन करूया. सर नेहमीच आपल्याला दाखवायला औषधी वनस्पती घेऊन येतात. तर सरांनी आज काय कुठल्या औषधी वनस्पती आणलेल्या आहेत त्याविषयी सर कृपया आम्हाला सांगा. औषधी वनस्पतींविषयी. बरोबर आहे. आता इथं या 2 वनस्पती मी तुम्हाला दाखवतो. तर ही जी वनस्पती उजवीकडची ती निर्गुंडी नावाची वनस्पती आहे. निर्गुंडीचा शेक पोटाला आणि कमरेला जर केला गेला तर गर्भाशयाचा रक्तपुरवठा चांगला व्हायला लागतो, मज्जातंतूंचं उत्तेजना चांगली प्राप्त व्हायला लागते आणि ज्या पेरिसल्सीसारख्या छोट्याच्या हालचाली फेलोपियन ट्यूबच्या आहेत त्याने खूप स्वेदनाने सुधारतात असं लक्षात येतं. इथं ही शिगरू किंवा शेवगा नावाची वनस्पती आहे. हिच्या पानांचा रस ही असाच उपयोगी पडतो. तो यवक्षार आणि सज्जक्षार आहे याच्याबरोबर जर या पानांचा रस सकाळी संध्याकाळी साधारण 10-10 ml जर घेतला गेला ना तर फेलोपियन ट्यूबमधले ब्लॉक जे आहेत एस्पेशली मांसाचे जे ब्लॉक असतात ते उत्तम पद्धतीने दूर होतात असं लक्षात येतं. ह्याच्याबरोबर इथं जलौका दरवेळी मी ज्या दाखवतो त्या जळवा नावाचा हा एक छोटा प्राणी जो आहे तो याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. तर हा जळवा नावाचा जो प्राणी आहे तो आपल्या कमरेच्या भागामध्ये आणि त्याच्याबरोबरीने जर तुम्ही झूम करून जर बघितलं तर हिच्यात ही जळू हलताना तुम्हाला दिसते पहा. तर ही जळू जी आहे ती कमरेच्या भागावरती आपल्या लंबोसॅक्रल लिजनलाही लावता येते. त्याच्याबरोबरीनं मॉन्स पिबिसच्या वरती आणि ओटीपोटावरती सुद्धा नाभीच्या दोन्ही बाजूला ही लावता येते. तर ती दूषित रक्त जे आहे ते तिथलं शोषून घेते आणि साधारण 1 स्क्वेअर फूटच्या अंतरातलं रक्त तिच्यामुळे शुद्ध होतं, पित्त तिथलं कमी होतं आणि नवचैतन्याचा आविर्भाव तिथल्या रक्तामध्ये झाल्या कारणानं तिथलं टिश्यू हेल्दी व्हायला लागतं. तर ऑपरेशनच्या आधी आणि नंतरसुद्धा तुम्हाला हे वापरता येतं आणि इतर वेळेसुद्धा तुम्ही हे वापरू शकता. ह्याच्याबरोबरीनं दुसऱ्या ज्या 2 वनस्पती आहेत त्या नेहमीच्या
पाहण्यातल्या आहे तुमच्या. एक आहे पिंपळ आणि दुसरी जी आहे ते औदुंबर. तर ह्याचं धर्मशास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वर्णन सगळीकडे तुम्ही बघता. तर यांच्या आसमंतात राहणं याचा परिणाम आपल्याला खूप चांगला येतो. जे ऑक्सिजनेटेड एअर आपण घेतच असतो, पण ह्याला प्रदक्षिणा घालणं हे जे आहे ना धर्मशास्त्रात, ते तेवढ्यासाठी सांगितलेलं आहे. याची पानं पोटात सेवन केल्यानंतर ह्याच्यातून निघणारा जो ऑक्सिजन आहे तो तुमच्या नाकात गेल्यानंतर तुमच्या फुफ्फुसातनं ज्यावेळेला हे औषध जे आहे ते श्वासाच्या रूपात आत जातं, त्यावेळेला त्याचा मस्तिष्कावरती 2 सेकंदामध्ये आणि यकृतावरती 9 सेकंदामध्ये परिणाम येत असतो. अशा तुम्ही 108 प्रदक्षिणा घालताय तर चालल्या कारणानं तुम्हाला काय होतं, व्यानवायूचं काम चांगलं व्हायला लागतं. तुम्हाला पर्स्पिरेशन म्हणजे थोडासा घाम येतो, तिथली हवा शुद्ध तुम्हाला मिळते, तुमच्या मनातले विचार जे आहेत ते कमी व्हायला लागतात, तुमचं अनुसंधान नामाचं चांगलं टिकायला लागतं आणि तुमच्या गर्भाशयामध्ये पॉझिटिव्हिटी जी आहे त्याचे बदल जे आहेत ते यायला लागतात. तर असं जर झालं तर त्याचा परिणाम खूप चांगला होणार आहे. गर्भिणी बाई जशी हळूहळू चालते किंवा डोक्यावरती हंडा घेतलेली पाण्याचा जशी बाई चालते ना, तशा हळूहळू प्रदक्षिणा व्हायला पाहिजे. पळत पळत घालायच्या त्या नाही आहेत. ह्या पद्धतीने याचा विचार जो आहे त्या ह्या वनस्पतींचा करता येतो. धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही आपल्या व्यस्त वेळात पत्रकातून वेळ काढून आलात त्यासाठी धन्यवाद. आणि मित्रांनो, आज वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुढील भागात एक नवीन विषय घेऊन आपण भेटणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद, नमस्कार. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल ID श्रीविश्वामृत@gmail.com.